देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली। इंडिया आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावर संशय आहे, त्यामुळे इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ आता थेट राष्ट्रपतींची या विषयावर चर्चा करणार आहे। इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेईल। मतदानाच्या वाढत्या टक्केवारीच्या आरोपांवरून शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे। देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 3 टप्प्यातलं मतदान झालेलं आहे, त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढवली गेल्याचा आरोप विरोधकांनी केला। हे संशयास्पद आहे। 1.5% वाढतो। आज संध्याकाळी मतदान संपल्यावर जे आकडे येतात, मग संपूर्ण गोळाबेरीज होईपर्यंत 24 तासात साधारण 1.5% फरक आतापर्यंत झालेला आहे। पण 10%, 12% जे वाढत आहेत, ह्यामुळेच लोकांचा संशय निवडणूक आयोग EVMवरती आहे। उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या इंडिया आघाडीतले जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ या संदर्भात, हा जो घोटाळा आहे मतांच्या टक्केवारीचा, त्या संदर्भात उद्या एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटतं आहे इंडिया आघाडीचं। उद्या दुपारी वेळ दिली आहे राष्ट्रपतींनी।